नमस्कार. सोया चंक्स कोणाकोणाला आवडतात? चला तर नवीन आपण एक सोया चंक्सची रेसिपी पाहूयात. हे पहा, मी घेतलेले आहेत सोयाबीन. याला मी कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये भिजवते वेळेसच. पाहू शकता तर मी भिजायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण लागणारे साहित्य कट करून घेतलेलं आहे. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि अद्रक लसणाची पेस्ट केलेली आहे. पहा, आता सोयाबीन हे भिजलेले आहे. सोयाबीन पाहू शकता व्यवस्थित भिजलेलं आहे. आता हे आपण गच्च पिळून बाजूला काढायचं आहे. त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आपल्याला. हे पाहू शकता सर्व सोयाबीन आपण बाजूला काढलेलं आहे. यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करून घेत आहे मी. सगळ्या सोयाबीनला लागेल थोडीशी जिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आहे. 2 ते 3 चमचे आपण दही वापरलेला आहे यामध्ये. हे पहा, सर्व मिक्स करून घेऊयात आपण अगोदर. यावरती मी लाल तिखट टाकलेलं आहे. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. थोडासा काळा मसालाही वापरलेला आहे. हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सोयाबीन बनवलेले असतील. नक्की ही रेसिपी एक वेळेस ट्राय करून बघा. नक्कीच आवडेल तुम्हाला. हे पहा, आता हे सर्व मिक्स झालेलं आहे. यामध्ये मीठही टाकलेलं आहे मी. अगोदरच आपण सोयाबीन गच्च पाण्यातून पिळून काढले असल्यामुळे ते कमी झालेलं असेल मीठ, यासाठी मी चवीप्रमाणे टाकलेलं आहे. पाहू शकता हे मिक्स झालेलं आहे आता मीठही टाकलेलं. आता आपण फोडणीची तयारी करूयात. थोडंसं तेल घेतलेलं आहे मी. यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तळत आहे तोपर्यंत आपण जिरे टाकून घेतलेले आहे. अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तळल्याच्या नंतर कढीपत्त्याची पाने टाकून घेऊयात. यामध्ये मी कांदा टाकून घेत आहे. व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा. जास्त लालही पडू द्यायचा नाही, फक्त कच्चं पण त्याचं दूर झालेलं पाहिजे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो हे व्यवस्थित परतून घ्यायचे. हा व्यवस्थित मऊ पडलेले आहे टोमॅटो. त्यामध्ये आपण जे सोयाबीन मिक्स केलेलं आहे ते मध्ये ॲड करून घेऊयात. पाहू शकता आता आपण टाकून घ्यायचं याच्यामध्ये. मिक्स करून घेऊयात आता. हे सोयाबीनची रेसिपी डाएटसाठी चालते. डाएटसाठी सोयाबीन ही खातात नाश्त्यासाठी. हे पहा, आता सर्व मिक्स झालेलं आहे.
तर यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे यावरती. आणखी एक वेळेस आपण याला मिक्स करून घेऊयात. आपण याला 5 मिनिट वाफळून घेऊयात झाकून ठेवून. पहा 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण बघूयात वाफळले आहेत का व्यवस्थित. पाहू शकता छान दिसत आहेत. आता मिक्स करून घेऊयात आपण. हे पहा आपली सोयाबीन तयार आहे. पहा छान दिसत आहे. चवीला पण खूप छान लागतं. नक्की एक वेळेस ही रेसिपी ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.